गुड मॉर्निंग सगळ्यांना, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. आणि काय बोलायचं विराज. आज आम्ही आलो बाहेर नाश्ता करायला, मी आणि विराज आलो. विराज आहे, संकष्टी पण आहे पण आमचा उपवास नाहीये, त्याच्यामुळे काय आम्ही काय शाबू वडे वगैरे काय खाणार नाही. ऑर्डर दिल्या. विराजनं काय दिलं? विराज काय दिलं? मिसळ. विराजला मिसळ दिले आणि मी डोसा. या सगळ्यांनी नाश्ता करायला आणि ऑर्डर दिलेले अजून काय आले नाही बघा, तुम्ही बघू शकता काय चाललेलं नाही. विराज काय म्हणतोय मग? गाडी गाडी लागलं. न्यू रेस्टॉरंट चालू झालेलं आहे, मोरिया रेस्टॉरंट. छान आहे बघा. आम्ही येत असतोय रोज, पार्सल वगैरे पण नेत असते, पण आज म्हणलं इथं खावावं. आज मी आणि विराज, हार्दिकचे पप्पा काही सकाळीच गेले. मस्त विराजला भूक लागल्या जोरात, आज उशीर झाला. घरात असलं की नाश्ता करते आणि बसलोय आता इथं वाट बघत. आला आला आमचा आला, बहुतेक आमचं चाला. आला 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 विराज चालू वाटतं. वाव विराज भारे, विराज मेनू भारे. शेअरिंग करायचं काय विराज? नाहीतर बघच. वा वा, सुरू कर. चटणी सांबर खाली नको त्यातच असले. वतणार आहेस का? वत वत वत. मला वाटलं खाली ठेवणार आहे पांढरे चमच्यानं वत, मला वाटते पहिल्यांदा आहे ना. काय आहे वाटतं, सांबर आहे खाली वाटतं. आता माझं येणार आहे, माझं कधी येणार आहे? ए पोरा काय बघतो? शपथ लय भूक लागल्या विराज, तुझं आलं. अजून एक चमचा मागा पाहिजे तर स्टार्ट केला असता. अजून एक कुठे गेलं? चमचा आहे का नाही? दादा एक चम्मच द्या की, एक चम्मच द्या की. वाव भारी. त्यांचं खरं टेस्टी असते आहे ना विराज? टेस्टी असते. मित्रांनो चालले बघा, विराजचं चाललंय वरपायचं. आम्ही संकष्टीच्या शुभेच्छा दिल्या आणि का बसले इथं. देवा देवा, खरंच सांगते मला भूक निभत नाही बाबा. मला देवाची पूजा बिजा करून पण उपवास निभत नाही मला. माझं पण आलं बेलो डॅन डॅन आले. वा वा वा, बरोबर शूट करताना दादाने आणून दिलं. वा केवढा मोठा आहे बघा, बघू शकताय डोसा. बापरे बाप. बटाट्याची भाजी आता वाटतं. सांबर खूप छान टेस्ट असते जेवणाची, मस्त यांची नाश्त्याची. आम्ही कायम इथून नेतो, सुरू झाल्यापासून आम्ही इथनं पार्सल आणि इथं येऊन खातो. आज दोन्ही चालू असते आमचं. मला वाटतं सर्वात जास्त पार्सल आपणच नेलं असणार आहे. विराजचं चाललंय. बटाट्याची भाजी मी खोलून बघते आता. बटाट्याची भाजी, मला बटाट्याची भाजी आय आय दिसला ग बाई, दिसला ग बाई दिसला. बटाटा दिसला, बटाट्याची भाजी दिसली. बटाट्याची भाजी मेन, मला बटाटा लय आवडतो. बाबा आले गिरायक जोरा जोरात. आज हे आहे ना, रविवार आहे त्यामुळे सुट्टे नाही तरी पूर्ण भरलेलं असते. पूर्ण कॉलेजची पोरं पोरी सगळे असतात घरचं. यम्मी आहे, मस्त आहे. विराज हे पण खा, एवढं मोठा सपायचं नाही मला. चला मित्रांनो खाऊन घेतो जरा. तुम्ही पण या सर्वजण, माझी युट्यूब फॅमिली, माझे सबस्क्रायबर, या सगळ्यांनी नाश्ता करायला. आणि हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. राज सुरू कर. याला मोडला पाहिजे पहिला. चला ठेवते जरा, त्याला खाऊन घेते. तर आम्ही नाश्ता करून आलो आणि घरी आल्यावर चहा केला. चहा तिथं नाही पिलो, बिकॉज चहा घरचाच मला आवडतो, त्यामुळे मी घरीच केला. तर चहा दोघांसाठी केला तर मला एक कप भरला आणि एक अर्धाच भरला. जाऊ तिकडं, मला अर्धाच पाहिजे होता. आता भरला म्हणून अर्धा पाहिजे होता, नाहीतर मला एक कप लागतो. तर ठीक आहे, मी जरा शेअरिंग करून घेते. पडते का बाबा? व्यवस्थित पड बाबा. ही कपाचं लय उलट असतंय, कसं पडायचं? पड 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 पड. हां व्यवस्थित पडत्यात, नाही तर उलट उलट. बस 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 मला एवढं. चहा लवर आहे हो मी जरा. चहासाठी हावरट म्हणता तरी चालेल मला. चहा आता विराजला देते पहिला. विराज कुठे गेला बघा? विराजला पहिला चहा देते. विराज चहा.
नको विराज चहा नको. तुम्हाला पाहिजे चहा? पाहिजे की मग. घ्या घ्या. ले लो चाय चाय ले लो. या सगळ्यांनी चहा प्यायला. भारी आहे. घरचं चहा लय भारी लागतोय मला. बाहेर नाही जास्त पित मी चहा वगैरे. घरात कसं पाहिजे तसं करून पिता येतो आपल्याला. बाहेर काय खादडायचं ते खरडून येतं, पण घरी आल्यावर चहा पिते नेहमी. चला मी केस कापून टाकले. हो केस कापून टाकले मी. माझी मोठी होती, एवढी मोठी होती, एवढी पाक इथपर्यंत खालीपर्यंत होती. कापून टाकली, परवा दिवशी कापून टाकली. का मला वेणी घालायला पण वेळ मिळत नव्हता. म्हणजे की आमच्या घरी पेशंट असल्यामुळे मला की नाही केस बिस बांधायला वेळ काय मिळत नव्हता. केस मोठी असली की त्याला खूप वेळ द्यायला लागतो. वेणी घाला, बुत्ता काढा, विंचरा. केस धुतल्यानंतर पण त्याला विंचरायला वेळ मिळत नव्हता. त्याच्यामुळे मी ते कापून टाकली. परवा दिवशी कापून टाकली. आता जरा छोटी छोटी झाली. आता छान इथपर्यंत झाले. आता इथपर्यंत झाले. आता जरा बरं वाटायला लागले. म्हणजे कसं पटदिशी विंचरायला येते, वॉश करायला येते, धुवायला येते, चांगलं म्हणजे त्याची काळजी घ्यायला लागते, व्यवस्थित होते. चला बाय. माझा ब्लॉग इथंच मी संपवते. आणि माझी अशी नाटकी चालू असतात छोटी छोटी. तिथं मी सगळ्यांनी जरा जरा बघत जा. लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. आणि मंदाकी दुनियाला काय म्हणायचं असं सपोर्ट करत जा. हा ओके बाय, गुड बाय. आणि हा त्या लाईव्ह मध्ये मला विचारायचं तिजोरी 10 करोड रुपये आहेत. 10 करोड. तिजोरीची अवस्था बघून म्हणू नका की त्यात 10 करोड असतील. दिसतं तसं नसतं बरं का मित्रांनो. तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे एवढे पैसे झालेत माझ्याकडे. थँक्यू सो मच. थँक्यू. आभारी आहे. असा तुमचा लोकांचा सपोर्ट असू दे. आणि माझी अशी तिजोरी भरू दे गच गच एकदम. असं मस्तपैकी श्रीमंत होऊ दे मी पण. मजाक करते जरा. मजाक करायची सवय जरा. हसमुख म्हणजे काय ते काय म्हणायचं असतं हो ते कॉमेडी करायची सवय आहे जरा. त्यामुळे का कुणी काय मनावर घेऊ नका. नाहीतर माझी तिजोरी येऊन फोडशिला. मनावर कुणी काय घेऊ नका. इन्कम टॅक्स वाल्यांना जाऊन सांगशिला आणि त्यांचा होईल पचका. तर कुणी काय मनावर घेऊ नका. या हार्दिकचं कपाट. हार्दिकचं कपाट आहे त्यामुळे ते रंगीला झाले बघा. हो ते हार्दिकचं सामान त्यात ठेवलेलं आहे सगळं. ओके बाय. चला बाय बाय, गुड बाय. बाकीची कामं आवरते आणि असे छोटे छोटे रोज ब्लॉग बनवते. आता जरा कोशिश म्हणजे प्रयत्न करते मी ब्लॉग बनवायची. येत नाही ना. कॅमेरा कसा धरायचा, मोबाईल असा धरायचा, कुठं बघायचं असं. हा आता इथं सांगितलं मला. इथं हिरवा कलरचा डॉट दिसतो म्हणजे लाईट लागते, तिथं बघायचं असं. म्हणजे सुरू आहे. मी नवीन आहे ना. नवीन म्हणजे जरा 1-1.5 वर्ष झाले. पण मी लॉंग व्हिडिओ कधी बनवत नाही ना. त्याच्यामुळे मला माहिती नाही कसं कॅमेरा अँगल वगैरे 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 एक्सेट्रा एक्सेट्रा तुमचं काय असेल ते. चलो बाय बाय एव्हरीवन. बाकीची कामं आवरते नाहीतर घरात ताथय्या चालू होईल. बाय बाय एव्हरीवन. बाय. जय शिवराय, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ. गुड बाय. फिर मिलेंगे चलते चलते हमें राही प्यार के.